नमस्कार, सताज किचनमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा अंडा ब्रेड। अंड्यापासून बनवल्या जाणाऱ्या भरपूर अशा रेसिपी तुम्हालाही माहिती असतील, त्यातीलच ही रेसिपी चमचमीत आणि झटपट असा बनवून तयार होणारा अंडा ब्रेड। पावसाळ्यामध्ये असे चमचमीत खायला तर प्रत्येकालाच आवडते। चला तर मग बनवून घेऊया अंडा ब्रेड। अंडा ब्रेड बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 5 अंडी फोडून घेतलेली आहेत। तुम्हाला किती क्वांटिटीनुसार अंडा ब्रेड बनवायचे आहेत त्यानुसार इथे अंडी घेऊ शकता। इथे मी 5 अंडी घेतलेली आहेत। आता त्यामध्ये इथे एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो टाकून घेतला आहे। एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, तोही यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि 4-5 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत, त्याही यामध्ये टाकून घेऊया। आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। आता यामध्ये अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर, पाऊण चमचा हळदीची पावडर आणि 1 चमचा मीठ टाकून घेतलेले आहे। तिखट आणि मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करून घ्या। याला आपण 1-2 मिनिटं फेटून घेणार आहोत। सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे आहे। तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर अंड्याच्या ऐवजी बेसन पीठ वापरूनही ही रेसिपी बनवू शकता। आता यामध्ये सँडविच बनवण्यासाठी जो ब्रेड वापरला जातो त्यातील एक ब्रेड मी घेतलेला आहे, तो यामध्ये बुडवून घेऊया। दोन्ही साइडने आपण अंड्याचे मिश्रण ब्रेडला लावून घ्यायचे आहे आणि नंतर त्याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया। तेल गरम झाले की आपण ब्रेडची स्लाइस त्याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे आणि वरतूनही अंड्याचे मिश्रण टाकून घ्यायचे आहे। 1-2 चमचे आपण वरतून अंड्याचे मिश्रण टाकून घेऊया आणि दुसराही ब्रेड याच पद्धतीने ठेवून घेणार आहोत आणि त्याच्यावरतीही चमच्याच्या साहाय्याने अंड्याचे मिश्रण टाकून घ्यायचे आहे। दोन्ही ब्रेडला आपण वरतून असे अंड्याचे मिश्रण लावून घ्यायचे। एका साइडने ब्रेड छान भाजल्या गेला की त्याला पलटवून घेणार आहोत आणि दुसऱ्याही साइडने त्याला छान भाजून घ्यायचे आहे। दोन्ही साइडने खरपूस असे ब्रेड आपण भाजून घेणार आहोत। या पद्धतीने अंडा ब्रेड बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो आणि चमचमीत असे अंडा ब्रेड बनवून तयार होतात। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। बाकीचेही अंडा ब्रेड आपण याच पद्धतीने बनवून घेणार आहोत। तुम्हीही या पद्धतीने अंडा ब्रेड नक्कीच बनवा आणि कसे वाटले हेही मला कमेंट करून कळवा। मागील भागातही आपण अशाच झटपट होणाऱ्या रेसिपी बनवल्या होत्या, त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्कीच पहा। तुम्हाला जर कधी स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला असेल तेव्हा तुम्ही या पद्धतीने झटपट असा 4 ते 5 मिनिटात तयार होणारा अंडा ब्रेड नक्कीच बनवू शकता। झटपट तयार होणारा चमचमीत अंडा ब्रेड तयार झालेला आहे। तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। चला तर मग आपण अशाच सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।